शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। कोण म्हणताय देत नाही? देवेंद्र फडणवीस करायचं काय? अपना बिडू अपना बिडू प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा अरे बापूचं करायचं काय? महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो, परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाषबापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाषबापूंनाही सांगितलं की बापू, तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांची निवडणुकीपूर्वी यांनी प्रभू रामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही। त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत। त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा। आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठेतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल।